यज्ञ समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण समिधामय हि काया साधन भावे जीवन यज्ञ समर्पण। असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील, अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा। माननीय कुप्पहल्ली सीतारामय्या सुदर्शनजी, माणसे जोडणारा अद्भुत लोहचुंबक। हजारो श्रोत्यांना मोहिनी घालून त्यांना संघ विचारांनी भारून टाकणारे असामान्य क्षमतेचे वक्ते, जगातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन घडलेल्या घटनांचे अद्ययावत ज्ञान जवळ बाळगणारे जिवंत सुपर कॉम्प्युटर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रत्येक माणसाला आपलेसे करणारे संघाचे 5वे सरसंघचालक पूजनीय सुदर्शनजी। ते एक थोर विचारवंत होते। भारतावर आलेल्या अनेक राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी धडाडीने योग्य ते निर्णय घेऊन संघटनेला दिशा देणारे ते एक थोर नेते होते। संघाची कार्यपद्धतीच अशी आहे की जो जो माणूस संपर्कात येईल त्याला आपला मित्र बनवायचा, हळूहळू त्याचे वैचारिक परिवर्तन करायचे, तसेच त्याला संघाच्या कामामध्ये आणून जोडायचा। याबरोबरच त्याच्या अंगातील विविध सद्गुणांचे संवर्धन करत राहायचे आणि अशा एकेका स्वयंसेवकाचे रूपांतर कार्यकर्त्यामध्ये करायचे। मग अशा कार्यकर्त्यावर समाजातील मोठ्या जबाबदाऱ्या बिनधास्त सोपवता येतात आणि त्या योग्य प्रकारे पार पडतात। हीच कार्यपद्धती आतापर्यंत संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वापरलेली आहे। सुदर्शनजी त्यापेक्षा वेगळे नव्हते। अगदी आपल्या बाल सवंगड्यांपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत संपर्कात आलेले सगळे मित्र त्यांनी जोडून ठेवले होते। संघाच्या कामाच्या प्रवासात अनेकांच्या भेटी घेतल्या जातात। अनेकदा या भेटी समाजातील काही विशिष्ट क्षेत्रातील मोठ्या माणसांच्या भेटी असतात। त्यात काही संघ विरोधक देखील असू शकतात, परंतु सुदर्शनजींनी कोणाला संघ विरोधक कधी मानलंच नाही। ते ज्याच्याशी परिचय करून घेत असत त्या परिचयाचे रूपांतर पाहता पाहता मैत्रीमध्ये होत असे, मैत्रीचे रूपांतर दृढ विश्वासामध्ये होत असे। त्यामुळे समोरची व्यक्ती कदाचित प्रत्यक्षपणे संघात आली नाही तरी देखील त्या व्यक्तीकडे संघाचे कोणतेही काम घेऊन गेले तर ती व्यक्ती आवर्जून हे काम करत असे, इतका तिच्यावर सुदर्शनजींचा प्रभाव होता। सुदर्शनजींची स्मरणशक्ती विलक्षण होती, त्यामुळे एकदा परिचित झालेली व्यक्ती पुन्हा भेटली तर ते आवर्जून त्या व्यक्तीची नावाने चौकशी करत असत। त्याच्या घरातल्या सर्व संबंधितांची प्रगती कशी चाललेली आहे याची देखील चौकशी होत असे। हा साधा प्रसंग त्या समोरच्या माणसाला थक्क करून सोडत असे, कारण काही वर्षांपूर्वी झालेला परिचय सुदर्शनजी विसरले तर नाहीतच, परंतु त्या प्रत्येकाची कोणत्या दिशेने प्रगती चालू आहे किंवा अभ्यास चालू आहे हे देखील सुदर्शनजींना आठवते। आपल्या संबंधी हा एवढा मोठा माणूस आत्मीयतेने विचार करतो आहे हे लक्षात आल्यावर समोरची कोणतीही व्यक्ती सुखावत असे आणि नकळत सुदर्शनजींची आत्मीय होऊन जात असे। अशा प्रकारे सुदर्शनजींचे आत्मीय होऊन गेलेले शेकडो संघ कार्यकर्ते तर होतेच, परंतु संघाबाहेरचे देखील असे अनेक जण त्यांचे आत्मीय होऊन गेलेले होते। प्रसिद्ध साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या घरी सुदर्शनजींचे चांगले येणे जाणे होते। त्यांच्या घरातील अनेक लहान मोठ्या प्रसंगी सुदर्शनजींना आवर्जून निमंत्रण दिले जात असे। हा विश्वास एवढा मोठा होता की डांगे यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी रोजा देशपांडे हिनेही ते संबंध सांभाळावेत असे श्रीपादजींनी तिला सांगितले होते। तसेच त्यांच्या घरातील काही आर्थिक व्यवस्था सुदर्शनजींच्या मार्गदर्शनाने पूर्ण कराव्यात असेही सांगितले होते। मुझफ्फर हुसेन हे प्रख्यात लेखक आणि हिंदुत्वाचा विषय मांडणारे वक्ते म्हणून देशभरात प्रख्यात होते। त्यांच्या घरी सुदर्शनजींचे अत्यंत मैत्रीचे संबंध होते। ते अनेकदा त्यांच्या घरी जेवायलाही जात असत। सुदर्शनजींच्या भेटींची ऊर्जा आपले विचार निर्भीडपणे व्यक्त करायला आपल्याला मदत करते असे मुझफ्फर हुसेन एकदा म्हणाले होते। देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले राजकारणी कधी कोणाचे कायमचे मित्र होत नाहीत। राजकीय फायद्याच्या वेळी ते मित्र आणि राजकीय तोट्याच्या वेळी ते शत्रू बनतात, परंतु सुदर्शनजी मात्र अजात शत्रू होते। त्यांनी फारुख अब्दुल्लांशी पण दोस्ती केली होती,
तशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांच्याशीही चांगली मैत्री होती. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्याशी ते व्यक्तिगत पातळीवर बोलू शकत असत. त्यातल्या अनेकांच्या घरी सुदर्शनजींनी पूर्वी भेट दिलेली असे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा घरातल्या सर्व व्यक्तींवर उमटलेला असे. विज्ञान भारतीच्या निमित्ताने अनेक शास्त्रज्ञांशी सुदर्शनजींचा संपर्क झाला. या शास्त्रज्ञांशी त्यांच्या विषयात आत्मविश्वासाने चर्चा करण्याइतके त्या विषयात सुदर्शनजींचे वाचन होते. त्यामुळे हे शास्त्रज्ञ सुदर्शनजींकडे केवळ सरसंघचालक म्हणून पाहत नसत, तर एक मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहत असत. स्वदेशी जागरण मंचाच्या निमित्ताने आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा तसेच उद्योजकांचा देखील सुदर्शनजींशी संपर्क आला. परंतु सुदर्शनजींची कार्यपद्धती सर्वांशी सारखीच होती. ते प्रथम प्रत्येकाशी उत्तम मैत्री निर्माण करत असत. नंतर आपले म्हणणे अगदी थोडक्यात समोरच्या व्यक्तीला सांगत असत आणि तसे होणे का आवश्यक आहे याचे काही संदर्भही देत असत. त्यानंतर सहसा सुदर्शनजींच्या इच्छेविरुद्ध ती व्यक्ती कृती करत नसे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना प्रश्न फक्त मैत्रीपुरता थांबत नसे. तो कार्यकर्ता आपले सर्वस्व संघाच्या कामासाठी झोकून देत आहे का या विषयाची ते पडताळणी करत असत. मला महाराष्ट्र प्रांताच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सुदर्शनजींनी घेतलेली एक बैठक आठवते. प्रांत कार्यकारिणीतील सर्व सदस्य आणि जिल्हा तसेच विभाग कार्यवाह हे बैठकीला अपेक्षित होते. सुदर्शनजी बैठकीला येताना काय विषय ठरवून आले होते माहिती नाही, परंतु बैठकीत आल्यावर प्रस्तावनेतच त्यांनी हे सांगितले की आपण सर्वजण प्रचारक असू अथवा नसू, ज्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर आपण काम करत आहोत तिथे आपण प्रचारकासारखेच काम केले पाहिजे. महिन्यातले जास्तीत जास्त दिवस संघाच्या कामासाठी प्रवास केला पाहिजे. एवढे बोलून ते थांबले नाहीत. त्या बैठकीत असलेल्या जवळजवळ 60 कार्यकर्त्यांपैकी प्रत्येकाला बैठकीत त्यांनी उठवले आणि तू महिन्यातून किती दिवस प्रवास करतोस हा प्रश्न विचारला. कमी प्रवास होत असेल तर त्याचे कारण सर्वांसमोर त्यांनी विचारले नाही, परंतु जे कारण असेल ते दूर करून आपल्याला अधिक काळ संघाच्या प्रवासासाठी बाहेर पडले पाहिजे हा मुद्दा मात्र ते प्रत्येक वेळी ठासून सांगत होते. त्या बैठकीतून बाहेर पडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात अक्षरशः विचारांचे वादळ निर्माण करण्यात सुदर्शनजी यशस्वी झाले होते. प्रत्येक कार्यकर्ता हा प्रचारक असल्याप्रमाणेच कामात असला पाहिजे म्हणजे काय याचे स्पष्टीकरण तर ज्याचे त्याने शोधायचे होते. सुदर्शनजींना ते शारीरिक शिक्षण प्रमुख असताना मी पाहिलेले आहे. अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख असताना मी पाहिलेले आहे. सहकार्यवाह असताना आणि नंतर सरसंघचालक असताना त्यांच्या कामाचा झपाटा मी पाहिलेला आहे. त्या प्रत्येक रूपामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या गुणांचे दर्शन सर्वांना होत होते. शारीरिक शिक्षण प्रमुख हा संघाच्या सर्व विधींमध्ये किती प्रवीण असू शकतो हे प्रत्यक्ष मैदानावर उभे राहिल्यावरच समजू शकते. परंतु आपल्या क्षमतांमुळे इतरांना चकित करणे यासाठी ते असे करत नसत. दुसऱ्याला एखादे काम सांगताना आपण स्वतः ते काम उत्तम प्रकारे केलेले आहे आणि करत आहोत हे ते कृतीने दाखवून देत असत. स्वतःची बौद्धिक क्षमता अथवा पांडित्य प्रकट करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. ते व्यक्तीशी मैत्रीच करत असत. त्यांच्या विद्वत्तेचा प्रभाव पाडून ती मैत्री अधिक दृढ होत असे. सरसंघचालक हे संघातील सर्वोच्च सन्मानाचे स्थान आहे, परंतु मी संघाचा सरसंघचालक म्हणून तुम्हाला हे काम करायला सांगतो असा अहंकार त्यांच्या बोलण्यात कधीही व्यक्त झाला नाही. त्यांना जे म्हणायचे होते ते गुरुजींचा संदर्भ घेऊन अथवा डॉक्टरांचा संदर्भ घेऊन ते सांगत असत. अप्रत्यक्षपणे सुदर्शनजींना जे म्हणायचे आहे ते कार्यकर्त्यांच्या लक्षात येत असे आणि त्याप्रमाणे वागण्यास ते प्रवृत्तही होत असत. वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींची जवळीक साधणे हे सगळ्यांना जमते असे नाही. एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी गेले तर ते अगदी सर्वात छोट्या मुलांशी देखील गप्पा मारत असत. एका कार्यकर्त्याच्या घरी ते गेलेले असताना त्या कार्यकर्त्याचा नातू सुदर्शनजींना भेटला. त्याने सुदर्शनजींना चोर पोलीस खेळायला येण्याचे निमंत्रण दिले. सुदर्शनजी म्हणाले, अरे मी तर कधी चोरी केली नाही, मी कसा चोर होणार? त्या छोट्या मुलाने लगेच उत्तर दिले, तुम्ही चोरी केली नाही तर तुमच्या मागे एवढे पोलीस का आले आहेत? सर्व घरामध्ये हास्य कल्लोळ झाला. सगळेजण का हसले हे त्या लहान मुलाला कळले नाही, पण हे खरे होते की सुदर्शनजींनी त्या लहान मुलाशी आपली नाळ जुळवलेली होती. त्याच्या पातळीवर जाऊन ते त्याच्याशी संवाद साधू शकत होते. सुदर्शनजी प्रांत प्रचारक झाले त्यावेळी त्यांनी महाविद्यालय क्षेत्रात
काम वाढवणे हा आपला प्राधान्य विषय ठरवला. ज्या शहरात ते जात असत त्या शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बैठका घेत असत. विद्यार्थ्यांबरोबर एखाद्या महाविद्यालयाला भेटही देत असत. या वयाच्या तरुणांसमोर स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील असंख्य अडचणी असतात. भावी जीवनात आपल्याला काय काय करता येईल या संबंधीची अस्पष्ट चित्रे असतात. तसेच संघासंबंधी समाजात काय बोलले जाते ते ऐकल्यामुळे होणारा गोंधळही असतो. परंतु या सगळ्या मानसिकतेवर सहजपणे मात करून सुदर्शनजी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपलेसे करून घेत असत. त्यावेळी सुदर्शनजी यांचे वर्णन गोंदाची बाटली असेच केले जात असे. ते जिथे जात तिथे त्यांना चिकटलेले अनेक तरुण सहजपणे दिसत असत. त्यांच्याशी गप्पा मारता मारता सुदर्शनजी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आणि त्या मुलांना आपलेसे करून घेत असत. आपल्या ज्ञानाच्या बळावर तसेच हजरजबाबी उत्तरांच्या मदतीने युवक वर्ग ते कसा जिंकून घेत याचे सुंदर उदाहरण मी पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या प्रांताच्या महाविद्यालयीन वर्गामध्ये पाहिले. बैठकीची 4ही सत्रे सुदर्शनजींनी घेतली. त्यांनी जागतिक पातळीवर कोणती तत्वज्ञानं समाजाचे आर्थिक, राजकीय, सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे आश्वासन देऊन पुढे येत आहेत याचा आढावा घेतला. भांडवलशाही, साम्यवाद, इस्लाम तसेच ख्रिश्चॅनिटी या 4ही विचारसरणींचा सखोल आढावा घेऊन त्यांनी आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये जगात कुठेही समाजाला आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वास्थ्य मिळवून दिलेले नाही, कारण असे स्वास्थ्य मिळवून देण्याची त्यांच्या मूळ तत्वज्ञानातच क्षमता नाही हे त्यांनी अगदी सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितले. त्यानंतर हिंदू ज्ञान परंपरा काय आहे, हिंदू जीवन पद्धती म्हणजे काय, तसेच या जीवन पद्धतीनुसार हजारो वर्षांपासून भारतामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वास्थ्य सर्व समाजाला मिळवून दिले होते याचे अनेक पुरावे त्यांनी सादर केले. जर सुखी, समृद्ध तसेच शांततामय जीवन आपल्याला जगायचे असेल तर परकीय तत्वज्ञानाकडे पाहू नका असे समर्थ तत्वज्ञान आपल्याच देशात विद्यमान आहे हे त्यांनी कॉलेज विद्यार्थ्यांच्या गळ्यात उतरवले. या 4ही सत्रांमधील त्यांची मांडणी इतकी तर्कशुद्ध परंतु हृदयाला भिडणारी होती की तिथून बाहेर पडणारा प्रत्येक कॉलेजचा विद्यार्थी हिंदुत्वाचा विषय अंतःकरणात घेऊनच बाहेर पडला असला पाहिजे. जे जे इतरांना करायला सांगितले ते स्वतः आवर्जून करणे हा सुदर्शनजींचा आग्रह होता. स्वच्छता तसेच साधेपणा हा त्यांनी आधी स्वतःच्या जीवनात उतरवला होता आणि त्यानंतर ते हा विषय इतरांशी बोलत असत. आपल्या व्यक्तिगत कामाचा बोजा इतर कोणावर पडता कामा नये याची ते स्वतः काळजी घेत. प्रांत प्रचारक तसेच अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख असताना देखील स्वतःचे कपडे स्वतः धुण्याचा त्यांचा आग्रह असे. या छोट्याशा कृतींनी त्यांना भेटायला येणाऱ्या माणसाच्या विचारसरणीत पुष्कळ फरक पडत असे. रोज संघाच्या शाखेवर गेले पाहिजे हा आग्रह त्यांनी केवळ बौद्धिक वर्गात मांडला नाही. एका गावात संघ शिक्षा वर्गासाठी आल्यावर त्यांना तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की आता सायं शाखेची वेळ होऊन गेलेली आहे, जर तुमची प्रार्थना राहिली असेल तर आपण खोलीतच प्रार्थना करू. पण सुदर्शनजींनी ते मान्य केले नाही. शहरात रात्र शाखा कुठे आहे अशी चौकशी केली आणि रात्री त्या शाखेवर ते प्रार्थनेला गेले. सरसंघचालक म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांना भोपाळ येथील कार्यालयामध्ये आपले केंद्र करण्यासंबंधी सांगितले होते. कार्यालयात आल्यावर त्यांनी चौकशी केली की इथे सायं शाखा भरते का. ती भरत नाही असं कळल्यावर त्यांनी स्वतः सायं शाखा सुरू केली. अनेक बाल स्वयंसेवकांना घरोघर जाऊन गोळा केले. शाखेच्या आधी मैदानावर पाणी मारणे, त्यांच्याबरोबर आजूबाजूच्या झाडांनाही थोडे पाणी घालणे, मैदान आखणे ही कामे ते मुलांबरोबर स्वतः करत होते. शाखेवरती बालशिशूंचे अथवा तरुणांचे खेळ घेण्याचे कामही सुदर्शनजींनी अनेकदा केले. संघात विविध जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वीरित्या पार पाडून सुदर्शनजी संघातील सरसंघचालक या सर्वोच्च पदावर जाऊन पोहोचले. देशातील दिग्गज लोकांशी त्यांचा संपर्क आला. आपल्या मनमिळावू स्वभावाने, वाक्चातुर्याने त्यांनी सर्वांना आपलेसे केले. जगातील अनेक समस्यांचे त्यांनी अध्ययन केले आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल यावर त्यांचे स्वतःचे असे चिंतन होते. या माणसाचे मस्तक आभाळाला टेकले असले तरी पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवलेले होते. आणि म्हणूनच सुदर्शनजींचे जीवन हे केवळ मार्गदर्शक नव्हते तर अनुकरणीयही होते असे खात्रीने सांगता येईल.
कुठल्याही वयोगटाचा सिद्ध कुशल संघटक, कुठल्याही वयोगटाचा सिद्ध कुशल संघटक, चालता बोलता उत्कृष्ट एक अद्भुत संगणक, चालता बोलता उत्कृष्ट एक अद्भुत संगणक, कुठल्याही वयोगटाचा सिद्ध कुशल संघटक, अद्ययावत ज्ञानधारण स्मरणशक्ती अतिविलक्षण, अद्ययावत ज्ञानधारण स्मरणशक्ती अतिविलक्षण, प्रज्ञासागर सदा उधाणा, प्रज्ञासागर सदा उधाणा, तांत्रिक सल्ला आकर्षक, कुठल्याही वयोगटाचा सिद्ध कुशल संघटक, कुठल्याही वयोगटाचा सिद्ध कुशल संघटक, मन मिळावू वाक्चातुर्य स्वच्छतान साधेपण, मन मिळावू वाक्चातुर्य स्वच्छतान साधेपण, उच्चपदी तरी शून्यहं, उच्चपदी तरी शून्यहं, जिंकून घेती सर्व युवक, कुठल्याही वयोगटाचा सिद्ध कुशल संघटक, कुठल्याही वयोगटाचा सिद्ध कुशल संघटक. हा लेख डॉक्टर शरद कुंटे यांनी लिहिलेला आहे. रास्व संघ माणूस घडविणारी संघटना या सांस्कृतिक वार्तापत्राच्या 2024च्या दिवाळी अंकातून मला हा लेख प्राप्त झालेला आहे. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे, येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. हा लेख गोपाळराव तेलंग यांनी लिहिलेला आहे. हा लेख मला विवेक प्रकाशनच्या संघ गंगोत्री या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान